नमस्कार. आज आपण जाणार आहे मच्छिंद्रगडावर. त्यासाठी पुण्यातून सकाळीच निघालो आहे. इथे जवळच मच्छिंद्रगडाजवळच कुंडल जैन तीर्थक्षेत्र आहे. पहिले ते बघितलं. त्याचा व्हिडिओ आपल्याला दुसरा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तिथे त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल कुंडल तीर्थक्षेत्राचा. त्यासोबतच आता आपण वाटेत जाताना मच्छिंद्रगडाला जाताना पहिले 2 तीर्थ पाहणार आहे. त्यामध्ये रामलिंग मंदिर बहे इथलं आणि नंतर नरसिंह मंदिर, हे 2 मंदिरं पाहणार आहे आणि त्यानंतर मच्छिंद्रगडावर जाणार आहे. तर चला आता आपण जाऊया बहे या रामलिंग मंदिराकडे. आणि रस्ता जाताना आहे छान, त्यांनी असा एक नदीच्या पात्रातून वाट बनवली आहे, बंधारा बनवला आहे. त्या बंधाऱ्यातून आपल्याला चालत चालत मंदिराकडे जायचं आहे. कृष्णा नदीच्या मधोमध नैसर्गिक बेटावर वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर निसर्गरम्य सौंदर्याचा खजिना आहे. स्थानिक पुराण कथेनुसार प्रभू श्रीरामांनी येथे भगवान शंकराची पूजा केली होती. तसेच श्री हनुमानाने आपल्या हातांनी कृष्णा नदीचा पूर थांबवून हे बेट तयार केले असे मानले जाते. आजही या बेटावर हनुमानाची मूर्ती भक्तांना दर्शन देते. इथे आपल्याला शिव, हनुमान आणि गणेश यांच्या मंदिरांचे दर्शन घेता येते. तसेच हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करता येते. पुण्यापासून साधारण 195 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण 3.5 ते 4 तासांच्या प्रवासात आपल्याला सहज गाठता येते. तर चला आपण एकत्र अनुभव घेऊया या अद्भुत रामलिंग मंदिराचा. अध्यात्म, निसर्ग आणि इतिहास यांचा संगम असलेल्या या पवित्र स्थळाचा. कृष्णा नदीचं पात्र आहे आणि या कृष्णा नदीवर ह्या बहे इथे असा हा बंधारा आहे बघा. इथे काही ठिकाणी गेट्स पण आहेत. आता इथे पाणी वाहतंय पण हा असा बंधारा आहे आणि या बंधाऱ्यावरनं चालण्यासाठी जो मार्ग तयार झाला आहे त्या मार्गावरनं आपण चालत जायचं. साधारणतः एक 300-400 मीटरची चाल आहे आणि चाल करून आपल्याला ह्या बाजूला हे समोर जे मंदिर दिसतंय, हा बेट तयार झाला आहे. नदीचा प्रवाह 2 दिशेने गेला आहे, एक उजव्या बाजूने डाव्या बाजूने, आणि मध्ये बेट तयार झालं आहे. तर त्याचं नाव त्यामुळे इथे बेट बहे असं पडलं आहे. कारण शेजारी बहे नावाचं गाव आहे जिथे ते टावर्स आणि ते सगळं दिसतात, ते बहे. हे इकडे नदीच्या पात्रात रांजण खळगे तयार झाले आहेत आणि आपण बघू शकतो नदीचा प्रवाह एक त्या बाजूने गेलाय आणि हा या बाजूने गेला. त्यामुळे समोर इथे हे बेट तयार झालाय आणि हा वरनं येतो तो रस्ता. त्यामुळे याला बेट बहे रामलिंग मंदिर असं म्हणतात. मंदिराकडे जाणारा रस्ता हा एकदम रम्य आहे. पावसाळ्यात कदाचित नदीचं पाणी जेव्हा वाढत असेल तेव्हा इथवर पाणी येत असेल, पण हे काही जागा थोडी उंच वाटते त्यामुळे इथे प्रत्येक वेळेस पाणी येईलच असं नाही आहे. बट पाण्यातनं जायला पण मजा येत असेल. मंदिराला जाण्यासाठी त्यांनी छान एक असा दगडी मार्ग तयार केला आहे पायवाट आणि दोन्ही बाजूनी झाडं आहेत. पण आम्ही थोडा शॉर्टकट, बाजूला मातीचा रस्ता आहे तो असा थेट आला. हा थोडासा वळण घेऊन येतो ज्या रस्त्यावर ट्रेन चालतोय. तर आम्ही शॉर्टकटने आलो. समोर मंदिर आहे आपलं, जाऊ येतात. साधारणतः एक 800 मीटरच्या चालीनंतर, म्हणजे त्या जिथे पार्किंग केली गाडी आपण, जिथे बंधारा सुरुवातीला बघितला तिथं साधारणतः 800 मीटर चालीनंतर आपण ह्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येतो. भरपूर वृक्ष आहेत इथे, डेरेदार वृक्ष आहेत, पिंपळ आहे, वड आहे, चिंच आहे आणि मोठं बेट आहे खरं तर. आणि मस्त भव्य असा परिसर आहे याचा. चला आत जाऊ. हे राम मंदिर आहे आणि इथे शिवाची पण पिंड आहे. हळू बोलतोय कारण माझ्या मागे बरेच भक्त जे आहेत ते राम जपाला बसलेत आणि त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून आवाज एकदम हळू आहे. पण थोडं बाहेर गेलो थोड्याशा व्यवस्थित आवाजात बोलतील आपल्याला. सुंदर असं मंदिर आहे आणि अगदी सुंदर असा हा परिसर आहे. हा राम मंदिराचा परिसर, मुख्य मंदिर आहे राम मंदिर. बाहेर हा मोठा नंदी आहे आणि तसं तुम्ही बघू शकता इथे माकड आहे. आणि मी मगाशी जसं बोललो तसं आतमध्ये बरीचशी भक्तगण ही रामजपाला बसली होती. त्यांना डिस्टर्ब आपल्याला अगदीच नाही करायचं, पण फक्त मंदिर कसं आहे हा परिसर आपण बघूया. तुम्हीही इथे या, जप करा, ध्यान करा, सुंदर आहे. बाकीच्या मंदिरांचं दर्शन घेऊ.
श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले जे 11 मारुती आहेत त्यापैकी हा एक मारुती आहे. आपण दर्शन घेऊ. मारुती रायाचे दर्शन घेतले आणि शेजारी असलेले गणेश मंदिर बघितले. सगळी पहिली पूजा जी आहे ती गणेशाची आणि हे गणेशाचं मंदिर. मंदिर परिसराचा इतिहास आणि थोडी माहिती या फलकावर दिली आहे. फलकाचा फोटो काढून तो लावेलच व्हिडिओमध्ये, पण तुम्ही पण वाचू शकता. त्यामुळे तो व्हिडिओ पॉज करा आणि पूर्ण माहिती वाचा. हे इथलं लक्ष्मण मंदिर आहे. इथे त्या होणारी गर्दी कमी आहे. आतमध्ये मूर्ती असेल अंतरामध्ये दिसणारा मंदिर छोटीशी शिवपिंड आहे. शेजारीच हे पण नृसिंह भारती यांचं राम मंदिर आहे. छोटंसं एक समाधी आहे इथे पण अशी नृसिंह महाराजांची. आय थिंक सो येस करेक्ट आहे. ही समाधी आहे. आता मंदिराचं दर्शन झालंय आणि पुढे आता नदीत पाय टाकायला निघालोय. नदीच्या पात्राकडे जाऊया. आम्ही सगळे आता नदीच्या पात्रात पाय ठेवण्यासाठी आलो. हे खूप सुंदर पाणी आहे. फुल मस्ती. नाव टाइम टू गो होम. अरे गो होम म्हणजे खरं तर आता दुसऱ्या ठिकाणी जायचं. आता आपण आता हा पाणी उडवतो माझ्यावर खूप सारा आणि मी मस्त भिजलोय. वाव. ये हम है, ये हमारी फैमिली है और यहाँ पे पारी हो रही है. खरं पार्टी नाही आहे. खूप सुंदर जागा आहे. इथे तुम्ही मनन चिंतन करण्यासाठी या आणि थोडा वेळ निसर्गाशी तुम्ही एकरूप होऊन तोही एन्जॉय करू शकता अगदी शांततेत. चला नेक्स्ट लोकेशनला जाऊया. यानंतर आम्ही गाडीने पुढचे ठिकाण गाठले. हे इथलं रामलिंग मंदिर झाल्यावर आता आपण नृसिंह मंदिराला निघालो. इथे बोर्ड आहे बघा, लक्ष्मी नृसिंह मंदिराकडे. या टर्ननी आत जायचं आहे. आपण नरसिंह मंदिराला. श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान, कोळे नरसिंहपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. हे कोळे येथील नृसिंह मंदिर आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. फोटो मी दाखवेन, पण त्याआधी मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन करत. आणि भुयारात मूर्ती आहे ही बघा. आपल्याला खाली जायचं. चला आपण बाहेर जाऊया. तुम्हाला मूर्तीचं जो फोटो आहे तो फोटो दाखवतो. तत्पूर्वी इथे खूप सुंदर दृश्य आपल्याला नदीचं बघायला मिळतं. नदीचं अगदी विहंगम करू शकतो.
मंदिराच्या ह्या प्रवेश पायरीवर शिलालेख आहे. एक जुना रस्ता आहे भुयारात आत जाण्याचा. बघा आतमध्ये तुझे आहे का? हो आहे. वा सुंदर असं जुनी मूर्ती आणि त्याचं दर्शन. बघा किती डार्क आहे त्यामुळे विल हॅव टू यूज अ फ्लॅशलाईट. चला आज जाऊयात सावकाशमध्ये. इथे ही मूर्ती आहे आणि खाली जो मी मगाशी पंप आणि ते दाखवलं तो सध्याला आपण बघत प्रयत्न करू. It's difficult to get down. Yes, we are deep inside. आणि हे सगळं पाणी आहे. खाली पूर्ण पाणी आहे. लाईट गेलेलं असल्यामुळे अंधार आहे. एकदम मस्त. तुम्ही इथे आलात का? हे मंदिर तुम्ही बघितलंय का? आणि मंदिर बघितलंय जरी असेल तर ह्या भुयारात म्हणजे आतलं जे छोटं भुयार आहे तिथेही तुम्ही आलात का? हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगा. विठ्ठलाची मूर्ती पाषाणातली संगम. ही कुठली मूर्ती? लक्ष्मी विष्णू. अच्छा गरुड लक्ष्मी विष्णू रामसी खूप सुंदर मंदिर. फारच सुंदर. तुम्ही फक्त असं होते ना म्हणजे तुमचा चेहराही गुन्हेगार म्हणजे आपल्याला सांगता येईल की इथे मदन कुलकर्णी काका आहेत. त्यांनी आपल्याला मंदिर परिसर दाखवला आहे पूर्ण आणि त्यांची आपल्याला खूप मदत झाली आहे. धन्यवाद. थँक्यू. सिद्धेश्वर महाराजांची ही समाधी आहे का? नाही का समाधी कोल्हापूर. समाधी पण तपश्चर्या तपश्चर्या करायची. सिद्धेश्वर महाराजांची ही तपोभूमी खूप सुंदर परिस्थिती. मी इकडे पहिल्यांदा आले. हे दरवाजाची वगैरे जी ठेवण आहे हो मुद्दाम त्यांनी असं हे घेतलं आहे. छोटं केलं आहे. दरवाजा लहान आहे. हो पुढे त्यांनी छपरी ठेवली. हां जे अंधारचं वगैरे कोण कोणाला आलं लावलं? मूर्ती फोड करायला बरोबर. हो त्यावेळेला हे डोकं लागणार. पुढे बरोबर. येताना हे संपलं हो हे उठायचं बघतात की बरोबर इथे लागतं. त्यामुळे सहजासहजी कोण आत जाऊ जात शकत नाही. आणि आतमध्ये जे पाणी आहे ते कृष्णेचंच पाणी असेल ना? नाही. नाही पर्क्युलेशन सर्क्युलेशन. गावातले पर्क्युलेशन आहे. काढायचा प्रयत्न सुरू आहे. हो पंप बघितला मी मीटर पाहिजे. हो छान धन्यवाद. ओके. येऊ भेटू. ती आतली नृसिंहाची मूर्ती पण आत्ता ती सोहळ्यात होती. ही सोहळ्यात नसताना मूर्ती पूर्ण मूर्तीचं आपल्याला काकुटतनं दर्शन देता येईल. तर इथे मोठा हॉल आहे. कार्यक्रम वगैरे इथे होतात. कार्यालय आहे. देणगी पार्टी वगैरे आपण करू शकतो. आता यानंतर आपण पुढे जाऊयात मच्छिंद्रगडाकडे. इतिहासाची इथली सगळी माहिती इथे देण्यात आली आहे. व्हिडिओ पॉज करा आणि 2 क्षण हे वाचा. चला आता इथे बाहेर काढा. हे आता आपण आलोय मच्छिंद्रगडावर आणि हे इकडे कारचं पार्किंग आहे. विराग अंधार होतोय म्हणून ड्रोनचं शूट घेत आहेत. अंधार होण्यापूर्वी ड्रोनचा शूट घेतात. होतोय म्हणून नाही घेत आहे. चला आपण गडाकडे जाऊया. वरती मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे. अगदी वेळेत आम्ही आलो आहे मंदिराच्या. एकतर सूर्यास्त झाला. दिवसभर प्रचंड ऊन होतं. प्रचंड गरमी होती आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा खूप ऊन होतं. पण आता इतक्या म्हणजे प्रसन्न वातावरण आहे इथे की एकतर वारा सुटला आहे. गारवा आहे.
आणि असं सुंदर दर्शन होतं. मंदिर आहे हे मच्छिंद्रनाथांचं. हा मच्छिंद्रगड म्हणून पण प्रसिद्ध आहे आणि शिवाजी महाराजांनी स्वतः जे गड किल्ले बांधलेत त्यातला हा शेवटचा किल्ला आहे. त्यानंतर पेशवे किंवा पुढे पुढे जे होत गेले, पण शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला हा सगळ्यात शेवटचा किल्ला आहे. आणि पुढे पेशव्यांनी बांधलेला तो मल्हारगड जो आहे तो मराठ्यांचा शेवटचा किल्ला आहे. तर किल्ल्यावर बरेच अवशेष आहेत. इथे तोफ आहे, आपण बघू शकतो. तोफ आहे तिथे, दर्शनी घेऊत आपण आपण बघत. पण इथे या 2 तोफा आहेत. इथे एक मोठी आहे, एक छोटी आहे. इथे पण एक त्याला सांगतात इथे पण एक तोफ आहे. आणि किल्ल्यावर इथे एक नमस्कार, इथे एक तोफ आहे. मंदिर आहेत, मंदिरात पण आपण जाऊयात. पण हा किल्ल्याचा गोरक्षनाथाचं वरती हे मच्छिंद्रनाथ आणि ते गोरक्षनाथ गहिनी. अच्छा, मसूर इकडे मसूर चोख. अच्छा ठीक आहे, सगळं सांगतो. हे मच्छिंद्रनाथांचं मुख्य मंदिर. इथे मसोबा, इथे गहिनीनाथ, गोरक्षनाथ आणि खाली कोणतं चोखोबा असं खाली हे समोर जे म्हणते चोखोबा प्रसन्न असे हे सगळे नाथ संप्रदाय बरोबर. नाथ संप्रदायातली ही मंदिरं आहे, तीर्थक्षेत्र आहे. इथे तुम्ही या, दर्शन घ्या, किल्ला बघा. ते किल्ल्याचे आपल्याला पण भिंत पण दिसते बघा. जुनी किल्ल्याचे अवशेष, वाड्याचे अवशेष. आतमध्ये मंदिरात लाईट आहे त्यामुळे तो आपण नंतरही बघू शकतो. आणि 2 मिनटात आपण बाहेरचा प्रदेश बघूयात. मंदिरातली आतमध्ये आपल्याला जाता येईल. हे मंदिरातलं आतमधला प्रदेश. इथे ही उच्ची बाजू आणि हा प्रदक्षिणा मार्ग. चला आज ही गडावरील मुख्य मंदिरातील कुलदैवत, दैवत म्हणा, मुख्य मूल नायक म्हणा, ही मच्छिंद्रनाथांची मूर्ती. आणि जसं इथे लिहिलं आहे की नमस्कार शिवभक्तो, या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टी या गुणाचे आपण स्मरण केले. तर महाराजांनी तेवढी दूरदृष्टी ठेवून गड किल्ले बांधले, स्वराज्य भक्कम केले, त्याचा आपल्याला इथे प्रत्यय येतो. ही नाथांची धुणी आहे. म्हणजे आपलं त्यांची जी त्यांनी तपभूमी केली, तिथे तप केला, तिथे त्यांनी यज्ञ केले, त्याची ही धुणी. जिथे नाथ तिथे धुणी, सरांनी आम्हाला छान माहिती. आमचे मित्र आणि सर भगवान चिले यांचं दुर्गसंपदा महाराष्ट्राची या पुस्तकात, आणि सोबतच मी डोंगर यात्रा, आनंद पाळंदे सरांचं किंवा डोंगरात दिसलेला दुर्ग वास्तू आणि मांडे सरांचं महाराष्ट्राचे गडकिल्ले, या 3-4 पुस्तकात मला ही किल्ल्यांची सगळी माहिती असते. ती आपण बघायची आणि किल्ले बघायला यायचं. त्या किल्ल्यातल्या कुठल्या परिसरात काय काय आहे ती माहिती पण आपल्याला ह्या काही पुस्तकातनं, रेफरन्स पुस्तकातनं मिळतं. सो पटकन होते, वाचन होतं आणि गडकिल्लेही बघता येतात. तर गडावरील हा गोरक्षनाथ भगवानांची महाराजांचं मंदिर, गोरक्षनाथांचं मंदिर बघून आपण आज जाऊया. इथे आज मंदिर बघायला. गोरक्षनाथांची आणि नवनाथांचं हे पोस्टर आहे. अचंबेनाथजी, गज कनकड़नाथजी, चौरंगीनाथजी, मत्स्येंद्रनाथजी, गोरक्षनाथजी, आदिनाथजी, उदयनाथजी, सत्यनाथजी आणि संतोषनाथजी असे हे नवनाथ आहेत. महाराष्ट्रात फार मोठा असा हा नाथ संप्रदायाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आणि या वारशातनं एक संस्कृती, एक परंपरा आपल्याला मिळालेली आहे. दर्शन घेऊन इथे गडावर अवशेष आहेत. अंधार होतोय त्यामुळे बरंच काही मला दाखवता येणार नाही. आम्ही तर बघूया, पण कॅमेऱ्यात काय काय दिसतं तेही बघत काय दाखवता येईल ते सगळं प्रयत्न करू. गडावर या बाजूला ही बारव आहे. तिला बघा, आता कडक उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात सुद्धा पाणी आहे.
समोर हा डोंगर आहे आणि सो त्या डोंगरावर जी लाईट्स लागल्यात समोर तिथे आहे झरी पार्श्वनाथ. छोट्या छोट्या लाईट्स आहेत, कदाचित मोठ्या स्क्रीनवर दिसतील. आणि इथे हा मच्छिंद्रनाथांचा बोर्ड आहे, श्री मच्छिंद्रनाथ प्रसन्न. उगाच वाचता येईल का? येस, नाव द लाईट इज करेक्ट. शिरा इथे आली आहे. हा काय चुन्याचा घाणा समोरच आहे. हा चुन्याचा घाणा आहे. हा हे काय गोल हा असेल किंवा मग शोधायला लागेल. शोधू काय दिसतं त्या हिशोबाने. रुचिरा पण शोधते. हा तिथे पण काहीतरी मार्किंग केलं आहे. गडावर अवशेष तर आहेत. पायऱ्यांचा मार्ग आहे गडावर यायला, आणि जर पायऱ्यांनी नाही येता आलं तर गाडी वाट ही आहे, ती पण चांगली आहे. गाडी थेट गडावर वरती येते. सो आजची पूर्ण भटकंती झालेली आहे. काय काय बघितलं आपण आज? रामलिंग मंदिर, रामलिंग मंदिर, त्यानंतर नुसे मंदिर, कोळे येथील नुसे मंदिर, आणि आता हा मच्छिंद्रगड. अंधार झाला त्यामुळे आजचा आता दिवस संपला. आजची भटकंती संपली. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. हा येस, रेन आला आमच्या. त्यांचे हाय हाय म्हण. हाय हॅलो. येस, आजचा आमचा छोटा ट्रेक आहे. जवळ दुरून येत नाही आवाज. हा तर येस, दिस इज बेटर. येस, आजचा एक कॅमेरामन नवीन आहेत, त्यांना काही माहिती नाही कॅमेऱ्यातला. सो आम्ही जस्ट एक्सपेरिमेंटिंग, त्यामुळे व्हिडिओ थोडा वर खाली झाला आहे. तो वरीच. तर आजची भटकंती पूर्ण झाली. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कोण म्हणणार आहे? ट्रेन म्हणणार आहे म्हण. हां, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. येस, थँक्यू. बघा एवढे यांनी छान रिक्वेस्ट केली आहे. सो प्लीज डू द नेटफुल. भेटू पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. अशा प्रकारे आपण अनुभव घेतला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रामलिंग मंदिर, नरसिंह मंदिर आणि मच्छिंद्रगड या 3 ठिकाणांचा. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या तिन्ही जागा अध्यात्म, इतिहास आणि शांततेचा संगम आहे. कृष्णा नदीचे रम्य दृश्य, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि प्राचीन अवशेष हे इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवतात. जर तुम्हाला साहस, निसर्ग आणि इतिहास यांचा संगम अनुभवायचा असेल तर तुम्ही इथे नक्की या. तर चला, आजचा प्रवास इथे संपवूया. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया एका नव्या ठिकाणी, नव्या अनुभवासह. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.